माणूस आपल्या पायावर उभं राहण्यासाठी धडपड करत असतो. तिला मात्र अचानक आपले हात पुन्हा उभे करायची वेळ आली. अवघ्या 16 वर्षांच्या मोनिका मोरेचा रेल्वेतून पडून अपघात झाला. दोन्ही हात गमवावे लागले. ट्रेनला खूप गर्दी होती. मग मी 3 ट्रेन सोडल्या. तिसऱ्या ट्रेनला मी चढायला गेली तेव्हा म्हणजे मी जो ट्रेनमधला रॉड असतो त्याला मी पकडून वर चढली, पण पाठून धक्का लागला आणि पुढे म्हणजे सिग्नल होता. सिग्नलचा त्यांनी तो खांब काढला आणि तिकडे म्हणजे असा खड्डा होता. मग मी धक्का लागून त्या खड्ड्यात पडले. खूप पब्लिक जमलेले, तर त्यांनी काय हेल्प नाही केली. त्यांनी उलट फोटो काढले माझे. यात खरं तर रेल्वेची पण चूक होती, पण त्यांनी हात झटकले. दुसरी कुठली मुलगी या धक्क्यातून सावरली असती की नाही हा प्रश्नच आहे. पण मोनिकाने धाडस दाखवलं. आई वडिलांच्या मदतीने ती पुन्हा आपलं आयुष्य पहिल्यासारखं जगण्यासाठी संघर्ष करू लागली. अजूनही तिचा या हातांचा सराव सुरू आहे. तिला या हाताने बरीच कामं करता येतील, पण 4 मुलींसारखी हातांवर मेहंदी काढता येणार नाही. पण मोनिका निराश होणार नाही, कारण तिचे हात मेहंदी काढण्यासाठी नाही, खूप मोठं आणि भरीव काम करण्यासाठी बनलेत. सचिन तेंडुलकरने शिफारस केली आणि मोनिका मोरेची मध्य रेल्वेच्या सल्लागार समितीवर नियुक्ती झाली. एवढ्या कमी वयात ती एवढ्या महत्वाच्या पदावर आहे. मोनिका आणखी मोठमोठ्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळेल याची आपल्याला खात्री आहे. तिचे हात ज्योतिषाला दाखवता येणार नाहीत, कारण त्यावर रेषा नाहीत. तसंही जे स्वतःचं नशीब स्वतः घडवतात त्यांच्या हातावरच्या रेषा ज्योतिषाला वाचता येत नाहीत. असफलता एक चुनौती है, स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक न सफल हो नींद चैन की त्यागो तुम. संघर्षों का मैदान छोड़ मत भागो तुम. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.